भिंत आणि 18 महिन्याच्यात पूर्ण होणाऱ्या दोन्ही गोष्टी आता त्यांनी सांगितल्यात। आदितीताईंना विनंती की आपण सन्माननीय व्यासपीठ करून आजचं हे मनोगत व्यक्त करावं। सबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, राजमाता जिजाऊ आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून, रायगडच्या या भूमीमध्ये, महाडच्या या ऐतिहासिक शहरामध्ये आज होत असणाऱ्या आपल्या न्यायालयीन इमारतीच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असणारे माननीय न्यायमूर्ती श्री भूषण गवई सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय मुख्य न्यायमूर्ती आराधे सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे वरिष्ठ सहकारी सन्मान्य मंत्री भरतशेठ गोगावले, व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय न्यायमूर्ती कर्णिक सर आणि सर्वच उपस्थित असणारे सन्मान्य मान्यवर, सन्मान्य पत्रकार, इथे उपस्थित असणारे रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील आलेले बार असोसिएशनचे सर्व सन्मान्य वकील, सदस्य, पत्रकार, महाड बार असोसिएशनचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, जमलेले बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सर्वांच्याच वतीने पुन्हा एकदा देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई सरांचे या ठिकाणी मनापासूनचे स्वागत करते। त्याचबरोबर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे या ठिकाणी स्वागत करते। आमच्या सर्वांसाठीच आज एक अभिमानाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे की आज आपल्या या रायगड भूमीमध्ये आपल्या महाड शहराच्या कोर्टाच्या इमारतीचं भूमिपूजन होत असताना प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या हस्ते आज ते होत आहे, याचा एक विशेष अभिमान आम्हाला निश्चितपणाने आहे। आजपर्यंत जितक्याही न्यायालयीन इमारतीचे भूमिपूजन झाली त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती त्याच्यामध्ये सहभागी नव्हते, पण हे रायगड जिल्ह्याचं आणि या महाडच्या भूमीचं वैशिष्ट्य आहे। मंडणगड रत्नागिरी जिल्हा, पण आम्हाला मनापासूनचा आनंद आहे, आम्हाला मनापासूनचा या गोष्टीचा अभिमान आहे आणि मी बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी विशेष अभिनंदन करीन। सर, त्यांची ही चिकाटी आहे, 2007-2008 सालापासून या इमारतीसाठी ते प्रयत्न करत होते। ज्या वेळेला आपत्कालीन परिस्थिती यायची त्यावेळेला कोर्टाचे सगळे कागदपत्र असतील, त्यांचा सगळा डेटा असेल, ते सगळं इतर ठिकाणी घेऊन जाण्यापासून त्यांना कामाची सुरुवात करावी लागत होती। पण आज ही जी इमारत, ही जी वास्तू या ठिकाणी आपल्या सर्वांच्याच पुढाकारातून उभी राहत आहे, याचा एक विशेष आनंद आणि त्यातून मिळणारी सुविधा ही निश्चितपणाने आहे। सामान्य जनतेला नेहमी वाटत असतं की प्रशासकीय इमारत आणि न्यायालयीन इमारतींनी नक्की आम्हाला काय मिळणार आहे। ज्या वेळेला न्याय व्यवस्था, न्यायालयीन प्रशासकीय इमारती सक्षम असतात त्याच वेळेला जनतेला एक सक्षम न्याय देण्याचा सुद्धा प्रयत्न त्यातून होत असतो आणि आज जी ही इमारत, ही पुण्यवान अशी न्याय देणारी वास्तू आपल्या सर्वांच्या पुढाकारातून उभी राहील, त्यावेळेला महाडच्या जनतेला आणि त्याचबरोबर लगतच्या तालुक्यातील जे काही असतील, ज्यांना ज्या ज्या वेळेला या वास्तूमध्ये केसेस रिलेटेड इतर काही कामानिमित्त येण्याची गरज भासेल, त्या वेळेला इथं असणारी सुविधा ही निश्चितपणाने त्यांना उपयुक्त ठरणार आहे। आज महाड तालुक्यासहित माणगाव असेल, श्रीवर्धन असेल, अलिबागमध्ये सुद्धा फॅमिली कोर्ट सुरू झालेला आहे आणि आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक या सुविधेचा जितकं डिसेंट्रलायझेशन होईल, जितका विस्तार होईल, तितकीच अधिकाधिक सुविधा त्यानिमित्ताने होईल। यासाठी निश्चितपणाने काही निकष आहेत, काही ठराविक केसेस असतात, संख्येची त्याच्यामध्ये एक निकष असतो आणि त्यानुसार आज या कोर्टाची इमारत या ठिकाणी होत असताना एक आनंद आहेच। जवळपास 33 कोटीचा निधी आज या इमारतीसाठी मंजूर झालेला आहे आणि ज्या वेळेला याचा आराखडा तयार केलेला होता त्यावेळेला तो मोघम आराखडा तयार केला गेला होता, त्यामुळे नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये याला अधिकचा निधी लागण्याची शक्यता आहे। आदरणीय मंत्री भरतशेठ गोगावलेंनी त्या ठिकाणी जसा उल्लेख केला तशाच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये अधिकचा निधी जर लागला तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी निश्चितपणाने ते उपलब्ध करून देतील, याची खात्री आम्हाला आहे। ज्या वेळेला रायगड जिल्ह्याच्या निर्मितीच्या सुद्धा पूर्वी कुलाबा जिल्हा म्हणून ज्या वेळेला ओळखला जायचा त्यावेळेला खेड आणि दापोलीपासून, महाडपासून
एकमेकांच्या तालुक्यामध्ये आम्हाला केस रिलेटेड किंवा तारीख लागली तर प्रवास करायला लागायचा. आज ती सुविधा ही साधारणपणे दक्षिण रायगडमध्ये चांगल्या पद्धतीनं उपलब्ध आहे. आज श्रीवर्धन मधल्या इमारतीचं सुद्धा काम हे वेगाने सुरू आहे. माणगावमध्ये मधल्या कालावधीमध्ये सुरू झालं आणि अशा पद्धतीनं मला आदरणीय मुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय आणि महसूल मंत्र्यांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानायचे की आज रायगड जिल्ह्याचं जे प्रशासकीय कामकाज आपल्या मुख्यालय म्हणजे अलिबागमधून सुरू असतं, पण आपण एक विशेष अधिकाऱ्याची नेमणूक दक्षिण रायगडमध्ये माणगावमध्ये सुद्धा देतात. याच्यातून सुद्धा नक्कीच जी काही प्रशासकीय कामकाज आहे याच्यामध्ये दक्षिण रायगडमधल्या जनतेला ते उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर आम्ही एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या बेस कॅम्पसाठी जी जागा या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे, महाडमध्येच एक एसडीआरएफ बेस कॅम्प किंवा एनडीआरएफचा बेस कॅम्प व्हावा अशी आमची शासनाकडची मागणी आणि विनंती सर्वच दक्षिण रायगडच्या वासियांची आहे. जेणेकरून आपत्ती येऊ नये हीच आमची प्रार्थना असते, पण जर आपत्ती आली तर त्वरितच त्याच्यावर उपाययोजना करता यावी या दृष्टिकोनातूनच तो प्रस्ताव आम्ही महाडसाठी आपल्या शासनासमोर सादर केलेला आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचेच मनापासूनचे आभार मानते, आपल्या सर्वांचेच या ऐतिहासिक भूमीमध्ये स्वागत करते आणि आपल्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाडची ही इमारत इतक्या सुसज्ज अशी वास्तू त्या निमित्ताने निर्माण होईल की पुढच्या कालावधीमध्ये महाडच्या या इमारतीचं उदाहरण हे इतर न्यायालयीन इमारतीसाठी दिलं जाईल अशीच या निमित्ताने इच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी माननीय मिलिंद साठे सरांना विनंती करतो, माननीय न्यायमूर्ती उच्च न्यायालय की आपण